हाय हॅलो नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत फॅब्रिक बटन कसे फॅब्रिक बटन करण्यासाठी ही जी मशीन आहे, ही मी जेव्हा माझी स्वतःचं मशीन आणायला गेलते ना, तेव्हा ही मशीन घेतली होती. आणि ही मशीन मला तेव्हा 1000 रुपयालाच पडली होती. आणि मी ह्या टेलरिंग शॉपमध्ये कुठल्याही भेटते ही मशीन फॅब्रिक बटन करायची. आणि त्याच्यासोबत हे टूल्स पण भेटून जातात. आणि त्याची जी बॉडीची जी बटनांची बॉडी आहे ती मी ही दुकानातून आणली होती. 200 रुपयाला मला 500 बटनांची बॉडी भेटली होती. आणि जे आपलं गोल बाजू असते त्या साईडने कपडा सरळ साईडने धरून असं गोल गोल धरून गाठण मारायची आणि एक्स्ट्राचं जे मार्जिन कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता जे खालचं जे बॉडीमध्ये लागणारे टूल्स आहेत ते एक स्प्रिंग, उभी रेष आणि अजून एक गोल असतं ते त्याच्यात टाकून खाली ठेवायचं. आणि गोलवा आकार असलेलं जे टूल्स असतं ना, तिथे आपल्याला हे बटनाची वरची साईड ठेवायची, जिथून आपलं बटन शो होतं ना ते ठेवायचे. आणि 2 छिद्र असतात ते खालच्या साईडने ठेवायचे. आणि टूल्स हे लावून असे 2-3 वेळेस हलक्या हाताने दाबलं तरी हे बटन तयार होऊन जातं. आता हे थोड्या मोठ्या साईजचं बटन आहे, तसंच मी एक छोट्या साईजचं पण बटन तुम्हाला करून दाखवते. हे मी नंतरून आणलं याची बॉडी, कारण मग मोठ्या साईजचे बटणं ड्रेसला चांगले उपयोगात पडत होते. पण ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला छोट्या साईजचेच बटणं लागतात. आणि हे दोन्ही पण भेटून जातं एक टेलरिंग शॉपमध्ये. 500 बटनांचा बंच असतो तो बॉडीचा, 200 रुपयाला भेटला होता मला. आणि आता हे पण मी तसंच दाखवल्याप्रमाणे कपडा धरून गोळा केलं आणि राऊंड राऊंड करून त्याची गाठण देऊन एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घेतलं. आणि आता याचं फूट चेंज करून घ्यायचं आहे. दोन्ही फूट चेंज करावं लागतात. एक मोठ्या बटनाचा फूट वेगळे आहेत आणि छोट्या बटनांसाठी वेगळे आहे. आणि हे मला 1000 रुपयातच सर्व भेटलं होतं, ही मशीन आणि त्याचे हे 2 फूट. आणि ही 200 रुपयाची बॉडी जी बटनांची ती मी सेपरेट घेतली होती. आणि तसंच दाखवल्याप्रमाणे आता हे बटन पण मी तयार केलं. अशा प्रकारे आपले खूप सुंदर बटणं तयार झालेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय बाय.